साथ घालतोय त्यांना दिल्लीमध्ये जावंच लागेल असं राऊत म्हणाले। तर मोदींना कॅबिनेट मजबूत करायची आणि त्यांना फडणवीसांची गरज असल्याचंही भाष्य राऊतांनी केलंय। फडणवीस हळूहळू इकडचा कार्यक्रम आवरणार असल्याचं म्हणत फडणवीसांनी इथे राहायची इच्छा त्यांना आहे, पण त्यांचे लोक त्यांना पुढे ढकलतायत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। दरम्यान यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम आहे ना, ते राष्ट्र त्यांना साथ घालत आहे। कारण दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे, ढिसाळ आहे, गचाळ आहे, अकार्यक्षम आहे, हे तुम्ही पाहिलं। आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत, जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकार्यांना सांगतात। आणि काल सुद्धा 100% त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार। मग ते रिकामटेकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील। संजय राऊत, तुम्ही देव पाण्यात घालून ठेवले किंवा अन्य कोणी देव पाण्यात घालून ठेवले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही। देवेंद्रजी फडणवीसांना महाराष्ट्राचं हित कसं करायचं हे माहिती आहे आणि मोदीजींना माहिती आहे की महाराष्ट्राला क्रमांक 1 वर ठेवायचं असेल तर देवाभाऊंचंच नेतृत्व सक्षम आहे। संजय राऊतांनी नवस केला होता उद्धवजी ठाकरे यांना 25 वर्ष मुख्यमंत्री करायचा। संजय राऊत, तुमचा नवस पूर्ण झाला नाही। तुम्ही आता राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा नवस करताय। राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही आपल्या तोंडाची वाखोली वाहताय, परंतु राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न जसं तुमचं अपुरं राहिलंय तसंच इतर कोणाला मुख्यमंत्री करण्याचं ज्यांचं काही स्वप्न आहे ते देखील पूर्ण होणार नाही।